हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फंक्शन. काय पाहणार आहोत? फंक्शन. लग्नाचं फंक्शन नाही रे बॉ. रिलेशन आणि फंक्शन मधला हा तिसरा व्हिडिओ आहे तुमचा. पहिल्यामध्ये रिलेशन फंक्शन पाहत आहोत. रिलेशन आपण संपवलंय. आपण आता फंक्शन मध्ये एंट्री करणार आहोत. सर म्हणा सेट सेट तर आपण पहिल्या चॅप्टर मध्येच पूर्णपणे संपवलेला आहे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये व्हॉट इज द फंक्शन. तर फंक्शन काय असतं आणि फंक्शनचं मेन काम काय आहे. तर सर्वप्रथम आपण याच्या डेफिनेशन कडे जाऊया बाळांनो. डेफिनेशन काय म्हणते? अ रिलेशन are from a set A to set B is called a function. Definition finish. यामध्ये एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए हॅज इमेज ऑन सेट बी. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्टार नंबर 1. जे मी इथं स्टार द्यायलो, हे सगळे स्टार तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. सर कसं सांगा मग? एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए, बघा व्यवस्थित. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए has an image in set B. ओके. दुसरा स्टार काय म्हणतो? नो एलिमेंट ऑफ सेट ए. दुसरा एलिमेंट नो एलिमेंट ऑफ set A has more than one image in set B. आणि नंबर 3 आहे, तिन्ही स्टार एका पाठोपाठ लक्षात घ्या. फंक्शन एफ ए बी. एव्हरीबडी, जे ए आहे तो तुमचा डोमेन सेट असतो. डोमेन सेट कोणता सेट असतो? डोमेन सेट. आणि बी असतो त्याला म्हणतात कोडोमेन सेट. लक्षात ठेवा, डोमेन आणि कोडोमेन. आता या सगळ्यांचं आपण एका पाठोपाठ एक्सप्लेनेशन पाहूया. ए ची इमेज, ए आणि ए ची बी मध्ये इमेज असणे यालाच फंक्शन म्हणतात. साधी गोष्ट आहे आपल्या भाषेमध्ये. जर तुम्हाला आपल्या एकदम परफेक्ट भाषेमध्ये पाहिजे असेल तर या क्लाउड मध्ये लक्षात ठेवा की ए ची बी मध्ये इमेज असणे. यालाच आपण काय म्हणत असतो? फंक्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो? फंक्शन. सर कसं सांगा एकदा. तर बघा बाळांनो, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. समजा हा सेट 1 आहे आणि याच बाजूला सेट 1 आहे. असे 2 सेट आहेत. इथं मी लिहिलं 1 2 3 आणि इथं मी लिहिलं 1 2 3 4. हे तिन्ही पॉईंट समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. पहिला स्टार इथं कळेल तुम्हाला आणि दुसरं ह्या दोघांमध्ये आपण रिलेशन पाहतो, याच्यात आणि याच्यामध्ये. तर बाळांनो बघा, नो एलिमेंट ऑफ सेट ए हॅज इमेज बी. म्हणजे ए ची बी मध्ये इमेज. बघा बाळांनो, 1 ची इमेज समजा आपण ही आहे, करेक्ट आहे. 2 ची इमेज ही आहे, 3 ची इमेज ही आहे. पण इथं 4 नाही, पण इथं आहे तर चालतं. याला आपण फंक्शन म्हणू शकतो. दिस इज द फंक्शन. याला आपण फंक्शन आहे म्हणणार. फंक्शन आहे. पण बट काय म्हटलं मी, याच्याच बाजूला मी छोटंसं उदाहरण घेतलं. समजा कुठे घेऊया, इथे घेऊया. हा दुसरा एक्झाम्पल. समजा मी इथे लिहिलं 1 2 3 आणि इथे लिहिलं अल्फा आणि बीटा. तर बाळांनो, याची इमेज इथं तयार व्हायली, यस. याची इमेज इथं तयार व्हायली, यस. पण याची इमेज इथं आहे का? नाही.
म्हणून याला आपण फंक्शन म्हणत नाही. हे फंक्शन आहे का? तर हे फंक्शन नाही. कळायला बाळांनो? दोन्ही पॉईंट तुम्ही एकदम क्लिअरली समजून घेऊ शकता. हे तुमच्या स्क्रीनवर एकदम करेक्टली लिहिलेलं आहे. समजतंय का मी काय म्हणायलो? हे बघा, या ए ची इमेज बी मध्ये सगळे आहेत, पण एक्स्ट्रा बी मध्ये असेल तर चालेल. पण ए मध्ये एक्स्ट्रा असेल आणि त्याची इमेज बी मध्ये नसेल तर त्याला फंक्शन म्हणत नाही. काय म्हणत नाही? फंक्शन म्हणत नाही. ओके. मग तुम्हाला एक छोटीशी हिंट देऊ शकतो मी. सर हिंट कशी हो? तर बघा बाळांनो, हिंट काय असते? या ठिकाणी अशा प्रकारचे रेस म्हणजे इकडून इकडं आलं, इकडून इकडं गेलं, तर ह्या फंक्शनमध्ये हे अलो होतात. म्हणजे फंक्शनमध्ये आपल्या रेजला आपण अलो करू शकतो. ओके. परंतु जर 1 कडून 2 असे जर होत असेल, ओके, तर याला आपण फंक्शन म्हणत नाही. याला आपण अलो करू शकत नाही. दिस इज द नॉट अलाउड. नॉट अलो. ओके. हे रेज आपण अलो करू शकतो, हे अलो करू शकतो, हे अलो करू शकत नाही. मग एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला समजेल अजून चांगलं. ओके. बघा थोडंसं लक्ष द्या, एक्झाम्पल दिल्यावर कळेल. समजून घेऊया आपण. 2 सेट तयार करूया. हा एक सेट, हा एक सेट. ओके. हा एक सेट, हा एक सेट. ओके. हा एक सेट, हा एक सेट. ओके. तर बघा, तर घेऊयाच उदाहरण. आता इथे एक नंबर आहे, समजा इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे. हे 3 नंबर आहेत आणि इकडं पण काय आहे? नंबर आहेत. इकडे एक नंबर आहे, इकडे एक नंबर आहे आणि इकडं 2च आहे समजा. आता बघा, याची इमेज इथं आहे का? आहे. याची इमेज इथं आहे का? आहे. तर याला आपण फंक्शन म्हणणार. दिस इज द फंक्शन आहे. बाळांनो, परत आपण अजून एक उदाहरण घेऊया. समजून घ्या, इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे आणि इथं 2च नंबर आहे. ओके. आता मला सांगा, इथून इकडं आलो, याच्याहून याच्याकडे आलो आणि याच्याहून याच्याकडे आलो. बघा, इकडून इकडं आलो तर फंक्शन आहे. फंक्शन आहे. मग फंक्शन नाही कसं? समजून घ्या, इथे एक उदाहरण दिलं. असे 2 एलिमेंट घेतले आणि इकडे आपल्याकडे 3 एलिमेंट आहे. 1 2 3. याचं हे आहे, याचं हे आणि याचं हे पण आहे. तर हे आपल्या इथं आलो आहे का? बघा इथं. हे आलो आहे का इथं? आहे. आणि इथं आलो आहे का? नाही. एकावरून 3 4 आले तर हे आलो आहे का? नाही. तर हे फंक्शन नाही. ओके. तर हे फंक्शन आहे का? तर हे फंक्शन नाही. एकदम बरोबर समजून घ्या. तुम्हाला समजायला स्टार्ट होईल. ओके. हे फंक्शन आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला ह्या साइनचा वापर करावा लागत असतो. ओके बाळांनो, तर आपण अजून एखादं उदाहरण बघूया. समजून घ्या, इथे एक परत सेट आपण तयार केला. हा एक आणि हा एक. ओके. याच्यामध्ये समजून घेऊया, आपण 3 फॉर्म केले. एक एलिमेंट आहे, हा दुसरा एलिमेंट आहे, तिसरा एलिमेंट. हा एक एलिमेंट आहे, दुसरा एलिमेंट आहे, तिसरा एलिमेंट आहे, चौथा एलिमेंट आहे. 1 पासून असे 2, 1 पासून असे 2 झालेत. 1 पासून काय झाले? 2. 1 पासून 2 झाले म्हणजे 1 पासून 2 झाले तर अलो आहे का? हे नाही. हे नॉट अलो आहे. समजलं का बाळांनो? हे फंक्शन आहे का? तर हे फंक्शन नाही. समजायला का? तर अशा प्रकारचे एकदम इझी पॉईंट आहेत, जर तुम्हाला व्यवस्थित बघायचं आणि एकदम फाइंड आउट करायचं आहे. एकदम कचरा मामला आहे. ओके. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. परत तुम्हाला पुढे जायचं असेल तर एक्झाम्पल स्टार्ट करूया. ठीक आहे ना? बघा, पुढे घेऊया, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ. इफ g of x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 आहे आणि तुम्हाला म्हणलं डिटरमाइन. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ आपल्याला कायच्या व्हॅल्यू फाइंड करायचे ते बघूया. पहिला क्वेश्चन सांगला g ऑफ 0, त्यानंतर g ऑफ 1 आणि त्यानंतर g ऑफ मायनस 1/2. असे 3 क्वेश्चन आहे, 1 2 आणि 3. तर बाळांनो, आपण इझिली फंक्शन आहे का नाही ते अलॉट करू शकतो या ठिकाणी. बघा, तर याचं सोल्युशन तयार करूया. सोल्युशनमध्ये काय म्हणतं, जेव्हा आपण g ऑफ 0 ठेवायचं, g ऑफ 0 म्हणजे पहिला एक्झाम्पल, 0 मायनस 0 मायनस 1 म्हणजे आन्सर किती आलं? -1. त्यानंतर आपण g ऑफ 1 जर ठेवलं, 1चा स्क्वेअर -1 -1 म्हणजे परत इथं -1, हे दोन्ही कॅन्सल झाले. दुसरं पण. तिसरं, जेव्हा आपण g ऑफ -1/2 ठेवूया, तेव्हा -1/2चं इथं काय होणार? -1/2चा स्क्वेअर, हा मायनस, परत -1/2 आणि इथं किती आहे? परत -1 म्हणजे हे झालं 1/4. -1/2 मायनस किती? -+1
इज इक्वल टू, इथे तुम्हाला फायनल आन्सर डायरेक्ट भेटेल की मायनस किती बाय 4, 1/4. मग जेव्हा या ठिकाणी -1/4 भेटायला, तर बघा 0 ठेवल्यावर आणि 1 ठेवल्यावर याची व्हॅल्यू किती व्हायली, -1. 1 ची व्हॅल्यू किती व्हायली, -1. म्हणजे फंक्शन आहे का, बाहेरून मधात येणार चालेल का, एकावरून दोन म्हणजे हा फंक्शन आहे का नाही, तर हे फंक्शन आहे. तर बाळांनो आताच बघा, हे इकून इकडे आलं, इकून आलं, म्हणजे असा साईन आहे. आणि हे साईन आपण आताच सांगितलं की असे साईन इथं ॲलो होणार. हे एकावरून दोन होणार नाही, दोघावरून एक ॲलो होऊ शकतं. म्हणजे फंक्शन आहे का नाही, तर हे फंक्शन आहे. अशा प्रकारचे एकदम सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल तुम्हाला बघता येतं. चला तर दुसरा कंटेंट आपण स्टार्ट करूया. याच्यामधला दुसरा पॉईंट आपला आहे या ठिकाणी वर्टिकल लाईन टेस्ट फॉर फंक्शन. ओके, वर्टिकल line test, vertical line test for a function, vertical line test for a function. बघा बाळांनो, वर्टिकल लाईन टेस्ट म्हणायलं फंक्शनसाठी, तर तुम्हाला या ठिकाणी छोटे छोटे एक्झाम्पल खूप छान लक्षात ठेवावे लागतील. ओके, तर बघा या ठिकाणी काय करायचं समजून घ्या. आपण 2 एक्झाम्पल, पहिले डेफिनेशन लिहून देतो म्हणजे तुम्हाला परमनंट लक्षात राहून जाईल. तर बघा वर्टिकल लाईन टेस्टसाठी एक डेफिनेशन आहे. इफ अ लाईन ड्रॉन parallel to y-axis, cut the graph at more than 1 point, then it is not function. ओके बाळांनो, आता याचा आपण टेस्ट बघूया. समजा एक लाईन अशी ड्रॉ केली, ओके, आणि दुसरी लाईन वर्टिकल लाईन ड्रॉ केली, राईट. आणि एक अशा प्रकारे पॅराबोला ड्रॉ केला. आता इथे पॅराबोला होत नाही वाटायला शायद, तरी पण आपण ट्राय करूया. जाऊ दे, सर्कल चालेल. परत दुसरा एक ग्राफ लाईन ड्रॉ केली, 1 2, ठीक आहे. इकडून इकडे एक लाईन ड्रॉ केली, इकडून इकडे एक लाईन ड्रॉ केली. हा दुसरा क्वेश्चन. तिसरी लाईन इथं आपण ड्रॉ केली परत, आणि इथं एक छोटासा ग्राफ ड्रॉ केला. अशा प्रकारे, ठीक आहे ना बाळांनो. परत एक आपण ग्राफ ड्रॉ केला अशा प्रकारचा, परत इकडे एक, इकडे एक, इकडे एक, इकडे एक, अशा प्रकारे. स्क्रीनवर बघा बरोबर बाळांनो, समजायला लागेल. तर बाळांनो अशा कुठलेही डायग्राम आल्यात, काय पण आल्यात, तर याच्यामध्ये अजून एक आपण तयार करू शकतो, त्यात काही नाही. परत एक लाईन ड्रॉ केली, परत वर्टिकल लाईन ड्रॉ केली, राईट. तर त्याच्यासाठी तुम्हाला परत एक इथं लाईन ड्रॉ करू शकतो आपण अशा प्रकारचं, राईट आहे. तर बाळांनो आता चेकआउट करू शकतो आपण. बघा हे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर आहे. जर आपण एखादी वर्टिकल लाईन ड्रॉ केली तर ती पॉईंट किती वेळेस, हा इथे पण आणि इथे पण दोघाला पण डॉट करत आहे, एकपेक्षा जास्त जर डॉट करत असेल तर टचअप होत असेल तर याला फंक्शन म्हणता येत नाही. समजा इथं बघा परत एक लाईन ड्रॉ केली, राईट, इथे एकदा टच व्हायला, इथं ड्रॉ केली, एकदा एक टच व्हायला, इथं पण बघा त्या फॉर्मला एकदाच टचअप होत असेल तर त्याला काय म्हणलं जातं, फंक्शन आहे म्हणलं जातं. दिस इज द फंक्शन, हे फंक्शन आहे. समजा आता आपण या ठिकाणी लाईन ड्रॉ केली परत, हे बघा इथं परत लाईन ड्रॉ केली तर ते ऑटोमॅटिकली कितीदा टच व्हायली, दोनदा. सर आम्ही इथं ड्रॉ करतो एक, नाही बाळांनो, त्याला बाजू इकडे तिकडे नेलं तर ते टच व्हायला पाहिजे. कितीदा होते बघावं लागतं, दोनदा टच, ते फंक्शन आहे का, नाही. परत इथं लाईन ड्रॉ केली, राईट, एकदा टच व्हायली, बघा इथं याला एकदा टच व्हायली, म्हणजे हा फंक्शन आहे. परत एक लाईन आपण इथं ड्रॉ केली अशा प्रकारे, तर एकदा टचअप व्हायली तर हे फंक्शन आहे. म्हणजे अशा प्रकारचे कुठले पण डायग्राम समजून घ्या. तुम्हाला एक नवीन डायग्राम अशी कुठली पण वाटली, हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे, आणि इथं आपल्याला अशी एखादा लाईन दिलेली असेल कुठले पण असं
एक्स अँड वाय ॲक्सिस. परत तुम्ही इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून टचअप करून बघू शकता. इथे टच व्हायली. ओके बाळा, जर एकदा टच तर होत असेल तर त्याला फंक्शन म्हणलं जातं. तर हे फंक्शन आहे का नाही, तर फंक्शन आहे. हे पण फंक्शन आहे. कुठलाही फॉर्म आता समजून घ्या, काही ठिकाणी बुक्समध्ये वेगवेगळे एक्झाम्पल दिले जातात. समजा अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सांगितलंय अशा प्रकारचं, राईट. तर हे पण आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून चेकआउट करू शकतो. हे बघा, इथं पण टच आहे, इथं पण टच नाही. दोनदा टचअप व्हायले म्हणजे फंक्शन आहे का, तर हे फंक्शन नाही. आहे का, तर फंक्शन नाही. म्हणजे कुठले पण एक्झाम्पल अशा प्रकारचं तुम्हाला व्हर्टिकल लाईन टेस्ट करून फंक्शनला आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतं. तर बाळांनो, हे आहे व्हर्टिकल लाईन फंक्शन. बाकीचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.